सध्या मी अलिबाग तालुक्यातील साखर या गावामध्ये आहे. अक्षय जवळच हे साखर जे गाव आहे. नागावमध्ये हे बिबट्याने धुमाकूळ घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी 6 जणांना जखमी केल्याच्या नंतर तो जो आहे तो या साखर गावामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी देखील त्या बिबट्याने जवळपास 2 जणांना जखमी केलेले आहेत. आपण जर पाहिलं तर वन विभागाची टीम जी आहे ते या बिबट्याला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. या ठिकाणी पूर्ण गावाला छावणीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. संपूर्णपणे वन विभागाची टीम जी आहे ते अहोरात्र या बिबट्याचा शोध घेत आहे. मात्र अद्यापर्यंत तो जो बिबट्या आहे तो सापडला नाहीये. आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी आहेत पाटील साहेब. सर, एकंदरीत काय सांगाल, आत्ताची सध्याची परिस्थिती काय आहे? आपल्याला दिनांक 9 तारखेला सकाळी 6-6:30च्या दरम्यान नागाव या ठिकाणी बिबट्या आढळून आलेला आहे आणि त्यांनी मनुष्यांवर हल्ला केला असल्याची बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने आपण 9 आणि 10 तारखेला नागाव येथे 9, 10, 11 तारखेला नागाव येथे सर्च ऑपरेशन केले. परंतु सदरचा बिबट्या हा रेस्क्यू करण्यामध्ये रेस्क्यू न होता तो तिथून दुसऱ्या ठिकाणी हे झालेला होता, दुसऱ्या ठिकाणी पास झालेला होता. त्या अनुषंगाने आपण 10 आणि 11 तारखेला पूर्ण सर्च ऑपरेशन केले, कोम्बिंग ऑपरेशन केले. परंतु त्या ठिकाणी नागाव गावामध्ये बिबट्या आढळून आलेला नव्हता. त्यानंतर दिनांक 11 तारखेला सकाळी 6-6:30च्या दरम्यान पुन्हा नागावच्या जवळ आक्षी आणि साखर हे जे गाव आहे तर त्या ठिकाणी आपण एक कॉल आलेला की या ठिकाणी एक साखर गावामध्ये बिबट्या आढळून आलेला आहे आणि त्या ठिकाणी 2 परत जे इथले जे मच्छीमार करणारे जे तरुण किंवा जे UP-कडचे काम करणारे मजूर आहेत तर त्या 2 मजुरांवर हल्ला झाल्याची बातमी आली. तर त्या अनुषंगाने आपण परत तात्काळ घटनास्थळी दाखल झालेलो होतो आणि या ठिकाणी पुन्हा आपण त्या बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सदर शोध मोहिमेमध्ये आपणाला येथील स्थानिक ग्रामस्थ, त्याचबरोबर रेस्क्यूच्या ज्या टीम्स आहेत, रोहाची टीम, पुण्याची टीम, हे आपल्याला या ठिकाणी मदत करत आहे. त्यांचा आपण या ठिकाणी उपयोग करत आहोत. परंतु आपण जर आजूबाजूला बघितले तर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आता कांदवन आणि खाडीचा एरिया आहे, खाडीचा परिसर आहे. तर सदर बिबट्याचा आपण शोध घेत आहोत. त्याचबरोबर आपण जनतेमध्ये अवेअरनेस करत आहोत. वेगवेगळ्या भागांमध्ये आपण फिरती करून किंवा जनतेला आवाहन करीत आहोत की बिबट्याच्या सावधानतेची काय काळजी घ्यावी. तर या माध्यमातून, आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की जनतेने सुरक्षित राहावे, सतर्क राहावे आणि काही जर आपल्याला बातमी मिळून आलीच तर ती तात्काळ वन विभागास द्यावी. आणि या ठिकाणी आमचा शोध सुरू आहे बिबट्याचा आणि स्थानिक ग्रामस्थ, रेस्क्यू टीम्स, पोलीस प्रशासन, वन विभागाचे इतर रेंजर्स देखील या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत. साधारण एकूण किती कर्मचारी आहेत त्या बिबट्याच्या शोध पथकामध्ये? बिबट्याच्या शोध पथकामध्ये वन विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या साधारण 75 ते 80च्या दरम्यान असते. त्यांना आपण दोन शिफ्टमध्ये आपण हे करत असतो, त्यांना वापर करत असतो. साधारण 2 रेंजचा स्टाफ जो आहे तो आपण दररोज या ठिकाणी बोलवत आहोत, पाचारण करत आहोत आणि त्या अनुषंगाने आपण त्याचा शोध मोहीम सुरू आहे सध्या आपली. धन्यवाद सर. आपण जर पाहिलं तर सध्या जो बिबट्या आहे हा अलिबाग येथील या साखर गावामध्ये आहे आणि अद्यापर्यंत त्याला शोध लागला नाहीये आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते वन विभागाकडून करण्यात आलेलं आहे. राज वैशंपायन, TVNine मराठी, साखर, अलिबाग, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.